या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत इयत्ता 9वी सेट या चॅप्टरचा भाग 3. यामध्ये ऑपरेशन्स ऑन सेट्स, संचावरील क्रिया, 2 संचाचा छेद. सपोज A and B are two sets. The set of all common elements of A and B is called the intersection of set A intersection B. समजा A आणि B हे 2 संच आहेत. A आणि B या संचामधील सामायिक घटकांच्या संचाला A आणि B या संचाचा छेद संच असे म्हणतात आणि A इंटरसेक्शन B अशा प्रकारे तो संच आपण लिहितो. आपल्याला सेट A दिलेला आहे. A इक्वल्स टू 1 3 5 7. सेट B इक्वल टू 2 3 6 8. 3 हा सेट A आणि सेट B मध्ये कॉमन इलेमेंट आहे, म्हणून A इंटरसेक्शन B इज इक्वल टू 3. या सेटची आपण वेन डायग्राम काढून घेणार आहोत. वेन डायग्राम काढताना सेट A, सेट B यामध्ये जो आपला कॉमन इलेमेंट आहे तो कॉमन इलेमेंट आपण या दोन्ही कॉमन असलेला जो पार्ट आहे या कॉमन पार्टमध्ये लिहून घेणार आहोत. त्याच्यानंतर हा सेट A आहे, हा सेट B आहे. यामध्ये उरलेले सेट A मधले जे काही उरलेले इलेमेंट्स असतील 1 5 7 आणि सेट B मधले असलेले 3 सोडून उरलेले इलेमेंट 2 6 8. ही झाली आपली वेन आकृती, वेन डायग्राम. यानंतर आहे आपला डिसजॉइंट सेट. डिसजॉइंट सेट्स म्हणजे विभिन्न संच. इफ द टू सेट्स हॅव नो कॉमन इलेमेंट देन द टू सेट्स आर सेड टू बी डिसजॉइंट सेट. सेट A दिलेला आहे, सेट 1 3 5 9. सेट B इज 2 4 8 आर गिवन. हिअर कन्फर्म नॉट अ सिंगल इलेमेंट इज कॉमन इन सेट A and B. सेट A, set B. A is 1 3 5 9 and set B is 2 4 8. There is no common element, therefore the given set A and B are disjoint sets. Union of two sets. Let A and B two given sets, then the set of all elements of set A and set B is called the union of two sets. Symbolically A union B. अशा प्रकारची आपल्याला एक वेन आकृती दिलेली आहे. सेट A 2 4 6 8 and 10. Set B is 1 3 5 7 8 10. 1 3 5 7 8 10. यामध्ये कॉमन इलेमेंट आपल्याला 8 आणि 10 हे कॉमन इलेमेंट दिसत आहेत. युनियन लिहिताना A union B is equal to all elements 1 2 3 4 5 6 7 8 and 10 हे कॉमन असल्यामुळे आपण ते फक्त एकच वेळेस लिहिले आणि बाकी सेट A मधले इलेमेंट, सेट B मधले इलेमेंट आणि कॉमन इलेमेंट असा मिळून आपला तयार झाला आहे A युनियन B. यामध्ये सांगताना आपल्याला A इंटरसेक्शन B पण सांगता येईल. A इंटरसेक्शन B इज इक्वल टू 8 10. यानंतर आहे नंबर ऑफ इलेमेंट्स इन सेट. लेट A इक्वल टू 3 6 9 12 15. गिवन सेट विथ 5 इलेमेंट्स. देअरफॉर नंबर ऑफ इलेमेंट इन सेट A इज n ऑफ A इज इक्वल टू 5. त्यानंतर नंबर ऑफ इलेमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ सेट्स. n ऑफ A युनियन B इज इक्वल टू n ऑफ A प्लस n ऑफ B मायनस n ऑफ A इंटरसेक्शन B. यावरील आपण एक उदाहरण बघू. प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेलं एक उदाहरण आहे. n ऑफ A इज इक्वल टू 15. n ऑफ A युनियन B इज इक्वल टू 29. n ऑफ A इंटरसेक्शन B इक्वल टू 7. n ऑफ B इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपल्याला n ऑफ B फाइंड आउट करायचं आहे. जे आपल्याला दिलेलं आहे 29. n ऑफ A आहे 15 प्लस n ऑफ B काढायचं आहे आपल्याला मायनस n ऑफ A इंटरसेक्शन B इज इक्वल टू 7. 29 इक्वल टू 15 मायनस 7 8 प्लस n ऑफ B. देअरफॉर 29 minus 8 is equal to n of B.
Therefore n of b is equal to 21. Number of elements in set b is equal to 21 आपण इथे काढलेली आहे. अशा प्रकारचं नंबर ऑफ इलेमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ सेट्स यावरील हे एक उदाहरण आहे. त्याच्यानंतर पुढचं एक उदाहरण आपण प्रॅक्टिस सेटमधलं घेणार आहोत. ऑब्झर्व द वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. आकृतीवरून हे सर्व दिलेले संच सेट्स आपण लिहून घेणार आहोत. सेट एक्स आधी आपण युनिव्हर्सल सेट काढणार आहोत. युनिव्हर्सल सेट is generally represented by rectangle and denoted by capital U. यामध्ये सेट ए अगोदर आपल्याला लिहून घ्यायचा आहे. सेट ए, त्यानंतर सेट बी. वेन डायग्राममध्ये एम आणि एन हे कॉमन इलेमेंट दिलेले आहेत. सेट एमध्ये एक्स वाय झेड, बीमध्ये पी क्यू आर आणि उरलेलं युनिव्हर्सल सेटमध्ये सेट ए सेट बी सोडून उरलेले जे काही इलेमेंट्स आहेत जे की युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत ते आहेत एस आणि टी. आता आपण युनिव्हर्सल सेट लिहून घेणार आहोत. सेट एमधले इलेमेंट, सेट बीमधले इलेमेंट आणि सेट ए आणि बी सोडून असलेले जे काही इलेमेंट आहे ते सर्व इलेमेंट आपले येणार आहेत युनिव्हर्सल सेटमध्ये. एक्स वाय झेड, त्यानंतर बीमधले आहे पी क्यू आर आणि कॉमन इलेमेंट असलेले कॉमन आहे एम एन आणि ए बी सोडून उरलेले जे काही इलेमेंट आहेत ते आहेत एस टी. कर्ली ब्रॅकेट क्लोज. हा झाला युनिव्हर्सल सेट. सेट ए इक्वल टू एमध्ये फक्त येणार तुमचे एक्स वाय झेड आणि कॉमन असलेले पण इलेमेंट त्यात येणार एम एन. सेट बीमध्ये येणार पी क्यू आर आणि कॉमन इलेमेंट एम एन हे पण त्यात येणार. ए युनियन बी, युनियनमध्ये सेट ए आणि सेट बी मधले सगळे इलेमेंट येणार, फक्त आपल्याला एकही रिपीट इलेमेंट नको. एक्स वाय झेड पी क्यू आर अँड एम एन जे कॉमन इलेमेंट आहे ते फक्त आपण एकदाच घेतलेले. ए इंटरसेक्शन बी, ए इंटरसेक्शन बीमध्ये फक्त कॉमन इलेमेंट येणार एम कॉमा एन. ए कॉम्प्लिमेंट, ए कॉम्प्लिमेंट म्हणजे सेट ए सोडून बाकी सर्व इलेमेंट जे की युनिव्हर्सल सेटमध्ये आहे तो म्हणजे तुमचा ए कॉम्प्लिमेंट असणार आहे. ए कॉम्प्लिमेंटमध्ये ए सोडून उरलेले जे आहेत पी क्यू आर एस टी हे झाले आपले ए कॉम्प्लिमेंट. म्हणजे हा तुमचा जो सेट ए आहे हा ए सोडून उरलेले सर्व इलेमेंट आपले ए कॉम्प्लिमेंटमध्ये येणार आहेत. पी क्यू आर एस टी. धन्यवाद.